नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत मुंब्रा येथे आणि आपण भेटणार आहोत मुंबईमधील फेमस क्रॅब सप्लायर SRK यांना. SRK यांच्याकडील खेकडे हे मांसाने पूर्ण भरलेले असतात आणि ते तसाच माल सप्लाय करतात. आपण हे ऐकलं होतं, आज आपण प्रत्यक्ष पाहूयात. मुंब्रा स्टेशन ईस्टला आलो की इथे स्टेशन बाहेरच ऑटो लागलेले असतात. शेअर ऑटोने शादी महल पर्यंतचा प्रवास करावा लागतो. तिथे ते आपल्याला हायवेला सोडतात आणि मग इथे पुढे आपल्याला चालत जावं लागतं. चालत 5 मिनिटातच आपण तिथे पोहोचतो. मुंब्रा स्टेशन येथून रिक्षा घेऊन आपण आलेलो आहोत शादी महल हॉलच्या इथे. हायवेला आपल्याला तिथे सोडलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इकडे पुढे चालत आलेलो आहोत. इथे शादी महल हॉल आहे, जो लँडमार्क आहे. इथून आपल्याला पुढे सरळ जायचं आहे. SRK खेकडेवाल्याकडे आता आपण जात आहोत आणि आपल्याबरोबर आपला मित्र आहे प्रशांत पवार आणि प्रशांतचं चॅनल आहे पवार परिवार ब्लॉग. नक्की माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा आणि रुपेशच्या चॅनलला सुद्धा सपोर्ट करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला खूप मोठं सपोर्ट देऊन जातं. खूप मोठा सपोर्ट मिळतो तुमच्या सबस्क्राईबमुळे आणि पुढे नवनवीन गोष्टी दाखवण्याची आम्हाला जिद्द मिळते. तर नक्की आम्हाला सपोर्ट करा. चला तर मग जाऊया मोठमोठे खेकडे पाहण्यासाठी SRK खेकडेवाल्याकडे. आता आपण पोहोचलो आहोत SRK क्रॅबवाल्याकडे आणि आता आपण पाहूयात कोणते कोणते क्रॅब आहेत ते. चला तर मग. इथे आपण पाहतोय खेकड्यांची सॉर्टिंग चालू आहे. मेल फिमेल असं वेगवेगळं सॉर्टिंग होते. साईजनुसार सॉर्टिंग होते इथे. आणि हे इथे वेस्टेज आहे. जो खराब माल किंवा मेलेला चिंबोडा असेल, मेलेला खेकडा असेल, तो इथे वेस्टेज म्हणून टाकतात. कस्टमरला असे खेकडे देत नाहीत. सगळे जिवंत खेकडे आहेत इथे. आजच सकाळी आलेला सगळा खेकड्यांचा माल आहे. इथे अजून 4 बॉक्स आहेत भरलेले. साईजनुसार सॉर्टिंग होते. ज्यांना खेकडे तोडून हवे असतात त्यांना हे तोडून देतात, कारण बहुतेक जणांना हे नांगे तोडता येत नाहीत. कारण जर का बांधलेल्या खेकड्याचे नांगे सुटले तर ते नांगे तोडताना चावण्याची शक्यता असते. आपण इथे पाहतोय, पहा किती मोठे खेकडे आहेत. SRK खेकडेवाले हे खूप फेमस आहेत. जिवंत खेकडे सर्व आहेत. दिवा डोंबिवली दोन्हीकडे आता ऑर्डर. बरोबर, मेरे को स्कैनर भी बोल देते हो तो नंबर बोल दो, दोनों में से कुछ भी एक कर रहा हूँ. पोर्टरने हे क्रॅब्स पाठवत आहेत. हे किती किलो क्रॅब्स आहेत सलमान भाई? हे 1 किलो पाठवले. हाँ, किलो मध्ये 3 वाले 1 किलो. आणि हे कुठे कुठे जातात क्रॅब्स आपले? ऑल ओव्हर बॉम्बे मध्ये कुठे पण प्रशांत जाता. फक्त एवढा आहे, डिलिव्हरी चार्जेस तुम्हाला पे करावे लागतील बस. ओके. हो. बाकी क्रॅब्स कुठे आणि क्वालिटी? क्रॅब्स क्वालिटी बेस, जसं तुम्ही बघून घेणार किंवा ऑर्डर देणार सेम क्वालिटी भेटेल. बघा, तुम्हाला घर बसल्या तुम्हाला क्रॅब्स पाहिजे असेल चांगल्या क्वालिटीचे तर नक्की तुम्ही सलमान भाईला सांगा. हे पोर्टरवाले दादा आहेत, आता तुम्हाला डिलिव्हरी द्यायला येत आहे. रेगुलर येतात ते. रेग्युलर रेगुलर हाँ रेगुलर. भाई पेमेंट हो गया. ठीक आहे. आता इथे आलेले दादा हे व्हिडिओ बघून आलेले आहेत. दादा, तुम्ही व्हिडिओ बघून आलात? डोंबिवलीवरून आलेलो आहे. कुठं आले? डोंबिवलीवरून आणि स्टेशनवरून चालत आलो मी. बापरे, स्टेशनवरून चालत चालत आलो म्हणजे काय, फक्त रस्ते माहीत पडायला पाहिजे म्हणून. दुसरं अच्छा. काही नाही. नाही, क्रॅब्स सुद्धा इकडचे चांगले. तुम्ही घेऊन नक्की बघा, आवडतील तुम्हाला. तुम्ही पहिल्यांदा आले इकडे? फर्स्ट मग तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघितला आणि आलो इकडे. कारण आम्हाला ते यांनी सांगितलं की भरलेले असतात सगळे तिकडे. आपण बाजारात येतो तर ते व्यवस्थित नसतात, पोकळ निघतात आणि ते फसवतात पण.
चांगली गोष्ट आहे. हे बघा आता तुमचं वजन बघा, ते बघा. 12 पीस, 2 किलो जास्ती आहे, 2 किलो पकडा. हा. 12 पीस झालेले. 12 पीस, अजून 2 किलो. अजून 2 किलो. 1 किलो. खेकड्यांच्या एक किलो. क्वालिटीवर हे दादा खूप खुश आहेत. त्यांनी 12 खेकडे घेतले, आता अजून खेकडे ते घेतात. त्यांना हे इथले खेकडे आवडले. जीव काढून टाकेल चावला. अशी गेलाच तो. गोणी भरून 2 गोण्या पाठवले पण मी ही हॉटेलला. ही साईज, ही प्लस ताजा फ्रेशच आहे, सकाळी झालेला आहे तो. सकाळी आलेला आहे का? हा, फुल हा फ्रेश कसा किलो पीस. मिळतो? त्याच्यात क्वालिटी आहे दादा, हा बेस्ट क्वालिटी वाला तर नाही. सलमान भाई पहिले हा, आपण कुठून पेशा. सुरुवात करणार आहे? तुम्हाला आहे ना साईजेस दाखवतो. मासवाले मेल स्टार्टिंग साईज तुम्हाला दाखवतो. प्रशांत ही आहे किलोमध्ये 2 वाली साईज, अच्छा. जम्बो साईज एकदम. मासानी भरलेले मोठ्या मोठे नांग्याचे जे नांगे असतात वाले. ना, हा हा, मेल आहे ना? मेल सगळे हे तुम्हाला जेवढा स्टॉक दाखवतोय ना, मेल मालचा आहे. मासानी भरलेले मोठे नांगेवाले मेल. फिमेल नाही अवेलेबल. 31 चे 10 दिवस पुढे मागे. हे अच्छा. तुम्हाला वजन दाखवतो आता या आता पीसचा. याचं वजन बघूया. बघा अर्धा किती किलो. ऍक्टिव्ह आहे क्रॅब, तुम्ही बघू शकता. आणि याचं वजन अर्धा अर्धा किलो. किलो. बरोबर किलो मध्ये 2 बोललेले आहेत सलमान भाई, त्याप्रमाणेच आहे. ही आहे जम्बो साईज, जबरदस्त ऍक्टिव्ह आहे. किलो मध्ये 2 वाली साईज. याचा रेट काय चाललाय सध्या आजचा? 31 रेट तुम्हाला 1000 रुपये किलो आहे सध्या. आजचा रेट 1000 रुपये किलो आहे. 31 साठी पुढे मागे होऊ शकते. तुम्ही रेट्स कॉलवर कन्फर्म करू शकता. ऑलवेज मी सांगतो का रेटसाठी तुम्हाला करंट रेट जे आहे ते मला कॉलवर तुम्ही कन्फर्म करा. मी कॅटलॉग पाठवणार किंवा कॉलवर बोलणार काय करंट रेट चालू आहे ते. किलोमध्ये 2 पीस. आता एवढा आहे ना पंप? पामच्या पेक्षा मोठा आहे. ओहो, डांगा बघा किती ऍक्टिव्ह आहे. कांगाच बघा किती साईज आहे. हो, अग्रेसिव्ह क्रॅब आहे, बघू शकता तुम्ही. आणि हातापेक्षा मोठा आहे एकदम. एक नंबर. आता ही आहे second फर्स्ट बघूया. क्वालिटी. सेकंड साईज दाखवतो प्रशांत दादा तुम्हाला. ही आहे पाम पेक्षा थोडी मोठी साईज. किलोमध्ये 3 पीस. आता याचं वजन बघूया आपण. याचं वजन तुम्हाला 300-350 ग्रामच्या आसपास राहील. हे आहे 300 ग्रामचा. 300 किलोमध्ये ग्रॅमचा आहे. 3 पीस बसतात हे. ओके. हा, आणि हा सुद्धा मासवाले, एकदम- फुल मासवाले मासवाले. रेड कलरचा क्रॅब आहे. कलर बघूनच क्वालिटीचा अंदाजा पडेल का क्रॅबची हे सगळे क्वालिटी मड काय. क्रॅबच आहेत ना? ऑल मड क्रॅब, फ्रेश स्टॉक. एव्हरी डे तुम्हाला भेटेल आता फ्रेश वाला स्टॉक. आता तुम्हाला दाखवतो पाव किलो वाले. हे आहे पाव किलो वाला खेकडा. 50 ग्रॅमचाच फरक आहे. किलोमध्ये 4 पीस. ओहो. किलोमध्ये 4 पीस. आहे. ही आहे पाम साईज. हे बघा हम्म. आपल्या हात एवढा. बघा हा सुद्धा मेल आहे आणि एकदम मस्त आहे. साईजने डांगे एकदम मोठे आहेत आणि हे कधीच पोकळ निघणार नाही, त्याची सलमान भाईची गॅरंटी आहे. मासवाले खात्रीचे तसे काढून देतो मी का नांगे भरलेले पाहिजे, पेंदा भरलेला पाहिजे. टोटल पीस तुम्हाला भरलेले गॅरंटीवाले भेटतील आपल्याकडे. एक त्यानंतर तुम्हाला अप्पर मीडियम साईज दाखवतो. किलोमध्ये 5 वाली. हे बघा कशा. हे याचं वजन बसतात. किती भरेल? हे जवळजवळ तुम्हाला 200 ग्रामचा पीस बसेल. 200 ग्रॅमचा पीस आहे. हा पण एकदम मस्त ऍक्टिव्ह आहे. परफेक्ट आहे सलमान भाई वजन. किलोमध्ये तुम्ही वजन 5. करूनच हे असं वेगवेगळे करतात का? हे अंदाजेवर सॉर्टिंग करूनच साईडला काढून ठेवतो. किलोमध्ये 5 बसणारे, 4 बसणारे, 6 बसणारे दाखवतो. 6 बसणारी मीडियम साईज. आपली स्टार्टिंग जे कॉमन स्टार्टिंग साईज आहे हा. ती आहे मीडियम साईज. हे बघा. अच्छा, ही मार्केटमध्ये नॉर्मली हा, नॉर्मली अवेलेबल असते ती. याचं वजन किती असेल आता अंदाजे? 150-170 ग्रामच्या आसपास असेल. ओके. बघा आपली हे खात्री करण्यासाठी सलमान भाई वजन पण करून दाखवतात आपल्याला. एकदम ऍक्टिव्ह क्रॅब आहे हा. आणि बघा 150 ग्रॅमच्या आसपासच वजन आहे याचं. थोडं 7 15-20 पीस. हा, ग्रॅम किलोमध्ये 7 पीस. 7 पीस येतात किलोमध्ये. मागे तर नाही, पुढेच देतो. जेवढाही वजन 1 किलोही पाहिजे असेल, 50 ग्राम, 100 ग्राम, 150 ग्राम एक्स्ट्राच देतो मी. ओके सलमान भाई. हे बघा. तर नेक्स्ट आपल्याला काय बघायला मिळणार? दाखवतो तुम्हाला किंग साईज. प्रशांत दादा, साईज बघा क्रॅबची. साईज बघा क्रॅबची काय जबरदस्त आहे भाई. याच्यामध्ये हात अडकला, बोट अडकला की संपला विषय. संपला विषय. हा ग्रीन क्रॅब बोलतात ग्रीन त्याला? क्रॅब, किंग क्रॅब. ही आपली मोठी साईज जी असते ना, जम्बो, 1 किलोला 1, 1.25 किलोची, 1.25 किलोची, ती साईज दाखवतो. ह्यात अशी ही तर किंग साईज आहे. ह्यात असते अर्धा किलो, 1.25 किलो वाली अच्छा, साईज. असे सुद्धा येतात त्याच्यात? असे सुद्धा येतात. हा, आता हा त्या- क्रॅबच वेगळा आहे. ते आपण मड क्रॅब बघितलं ना, याला ग्रीन क्रॅब आणि किंग क्रॅब म्हणतात. याचे रेट्स पण थोडे कॉस्टली असतात. डिपेंड आहे तुम्ही क्वालिटी काय घेता. क्वालिटीवर डिपेंड आहे. यात पोकळ पण असतात, रश्शेवाले, सूपवाले, मासवाले,
तुम्ही फोनवर तुम्हाला काय पाहिजे ती क्वालिटी तुम्ही विचारून रेट कन्फर्म करू शकता, काय रेट चालू आहे. ओके सलमान तुम्हाला भाई. वजन दाखवतो याचा. तर तीच उत्सुकता आहे मला. उत्सुकता तीच आहे, याचं वजन किती असेल. आपण सुपर ऍक्टिव्ह 1 किलोचा पीस, आणि प्रॉपर 1 किलोचा पीस आहे, तुम्ही बघू शकता. 2 पीसचा वजन बघा डायरेक्ट. आणि हा दुसरा पीस सुद्धा ठेवलेला आहे सलमान भाईने. आणि हा 2 पीसचं वजन आहे 2 किलोचे 2 किलोच्या वर आहे. 2 किलो 100 ग्राम, 150 ग्रामच्या पण वर आहे. एक नंबर आहे साईज, एक नंबर आहे. सलमान भाई दिल खुश केला तुम्ही आज आपला. बरं, आता तुम्ही ते मादीचं बोललेला, तर मादी अवेलेबल होऊ शकणार आहे का या 31 फिमेल साठी? या 10 दिवस तर मादी अवेलेबल नसेल, कारण एक्सपोर्ट करतात जे बोटवाले आहे. दरवर्षीच आहे, जिकडनं आपला माल येतो ना तर बाहेर एक्सपोर्टमध्ये पाठवतात. तर फिमेलचा स्टॉक 10 दिवस अवेलेबल नसेल. 10 दिवसानंतरच तुम्हाला तुम्हाला female चा फिमेल. stock बाकी मिळाला तर- मासवाले ज्यांना पाहिजे बेस्ट क्वालिटी आपल्याकडे ऑल डे अवेलेबल आहे. 1 दिवस आधी ऑर्डर देऊन मला कन्फर्म ऑर्डर असेल तर 1 दिवस आधी मला सांगून ठेवा. ॲड्रेस व्हॉट्सअप करा, डिलिव्हरी चार्ज मी सांगणार. नेक्स्ट मॉर्निंगला तुम्ही 9-10 जे टाइम बोलताय त्या टायमाला तुम्हाला भेटून जाईल. थँक्यू सो Yes. मच. अजून आपल्याला काय दाखवू शकता का तुम्ही वेगळं? तुम्हाला ऑल व्हेरायटीज मी दाखवले प्रशांत दादा. टोटल सायझेस, किलोमध्ये किती बसतात, रेट्स त्याचे, आणि फुल मासाने भरलेला बेस्ट क्वालिटीचा तुम्हाला पूर्ण स्टॉक मी दाखवला आहे. प्रशांत दादा, मी तुम्हाला आता पूर्ण स्टॉक दाखवला आहे आपला 31 साठी. आणि जर कोणाला व्हिजिट करायचं आहे शॉपवर तर मला कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर आहे 7021027002. आणि अजून एक नंबर आहे 8779513541. हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि जर ऑनलाईन पाहिजे असेल तुम्हाला होम डिलिव्हरी तर ह्या नंबरवर कॉल करा आणि ॲड्रेस व्हॉट्सअप करा. आणि डिलिव्हरी चार्जेस वगैरे मी तुम्हाला कॉलवर सांगणार जे असेल. मला सांगा, हे स्टॉक आपला येतो कुठून? हे स्टॉक भरपूर ठिकाणावरनं येतो प्रशांत. एक फिक्स नाही आहे. 4-5 गाव मिळून थोडा कलेक्ट करून माल मागवतो आपण. अच्छा. हा. आणि आपला आता तुम्हाला एक्सपिरियन्स किती वर्षाचा इकडे? तर माझा 3rd जनरेशन आहे प्रशांत दादा. या बात. आजोबांनी केलंय, पप्पांचा सुद्धा म्हणजे ऑलमोस्ट पप्पांनी हाच काम केलंय त्यांच्या आयुष्यात. प्लस आम्ही आता तिघे भाऊ सांभाळतोय. अच्छा. आणि मग आता ते बाजूलाचे शॉप आहे ते कोणाचं आहे? ते पण आपलाच आहे. ते आता फ्रेश आलंय जस्ट तुमच्या समोर. तुम्हाला दाखवतो क्रॅब्स येतो कसा आणि आपण क्वालिटी कशी काढून त्याचा क्लीन करण्यापासनं सॉर्ट आउट कसा करतो ते पण दाखवतो ते पण तुम्हाला. थँक्यू. तर सलमान भाई आपल्याला सांगतील या मालावर ते काय प्रोसेस करतात आणि कसं ते सॉर्टिंग करून ठेवतात ते. प्रशांत दादा, माल जेव्हा फ्रेश स्टॉक येतो ना, मड क्रॅब्स का म्हणतात, कारण ह्यावर पूर्ण हा मड मध्ये राहणारा क्रॅब आहे. ओके. चिकळ असतो ना आपला, हे बघा किती चिकळ लागलेला आहे यावर. हा. तर हायजीन म्हणजे साफसफाईचा एवढा ध्यान ठेवतो ना आम्ही. क्रॅब प्रत्येक सिंगल पीसला धुवून तिकडे त्या क्रॅबमध्ये आणि हा एकदम जस्ट फ्रेश आलेल्या स्टॉकमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे साफसफाई क्लिनिंग ऑलमोस्ट करून मी क्रॅब विकतो, कारण क्वालिटीवर काही फरक पडला नाही पाहिजे. बरोबर. आणि sorting क्वालिटी पण सोबत इकडेच होतं कॉम्प्रोमाइज ना इकडे. नाहीये. इथे सॉर्टिंग करून धुवून तुम्हाला दोन्ही क्रॅब मधला फरक दाखवतो. ओके. हा बिफोर सॉर्टिंग, हा रेडी नाही आहे विकण्यासाठी, आणि हा फुल फ्रेश पीस आहे. दोन्ही पीस मध्ये तुम्हाला फरक दिसेल. यावर किती चिकळ लागलेला आहे. अच्छा. म्हणजे हा हा चिखल आता आहे सेलिंग वरचा, साठी तो तुम्ही रेडी नाहीये ओके. हा हा. सगळा तुम्ही चिखल धुता आणि धुतल्यानंतर तुम्ही प्रॉपर माल. हा प्रॉपर, कारण हायजीन साफसफाईचं पहिले ध्यान ठेवून आपण क्रॅब विकतो. आपण इथे सगळ्या प्रकारचे खेकडे बघितलेले आहेत. सलमान भाईकडे हे एवढे मोठे सुद्धा खेकडे आहेत. आपल्याला बघून आपण या नंबरवर, सलमान भाईच्या नंबरवर कॉल करून त्यांच्याकडून मागवू शकता. धन्यवाद सलमान भाई. थँक्यू दादा.